जमिनीच्या मूळ मालकांनो सावधान। अहिल्यानगरमध्ये मोठा जमीन घोटाळा। न्यायालयाचा आदेश दिलेल्या फलकाची तोडफोड। बुरुडगाव रोडवरील रिकाम्या प्लॉटवर डल्ला मारण्याचा प्रयत्न। मूळ मालकाची कोतवाली पोलीस ठाण्यात धाव। वडिलोपार्जित असलेल्या मिळकतीबाबत न्यायालयाने हस्तांतराबाबत दिलेला मनाई आदेश लिहिलेला फलक कुणीतरी अज्ञाताने तोडफोड करून नुकसान केल्याची घटना नगर बुरुडगाव रोडवरील सर्वे नंबर 58/1 येथे घडली। याबाबत रवी काशीनाथ भिंगारदिवे वय वर्ष 50 राहणार बौद्ध वस्ती माळीवाडा अहिल्यानगर यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटलंय की भिंगारदिवे यांची वडिलोपार्जित असलेली सर्वे नंबर 58/1 मधील मिळकतीबाबत न्यायालयाने हस्तांतराबाबत मनाई हुकूम दिला। न्यायालयाचा आदेश लिहिलेला फलक भिंगारदिवे यांनी त्यांच्या मिळकतीमध्ये लावलेला असताना कुणीतरी अज्ञाताने फलकाची तोडफोड करून नुकसान केली। याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात रवी भिंगारदिवे यांच्या तक्रारीवरून अज्ञाताविरुद्ध BNS 324-2 प्रमाणे अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। याबाबत मूळ मालकांनी डिजिटल अहिल्यानगरशी बोलताना अधिक माहिती दिली। ताराचंद मधुकरराव भिंगारदिवे, सेवानिवृत्त कक्ष अधिकारी, हल्ली राहणार विठ्ठलनगर सुपा तालुका पारनेर। मी माझे वडिलोपार्जित जमिनीच्या संदर्भामध्ये बुरुडगाव रोडला एक पाटी लावलेली होती। ती पाटी अज्ञात इस्माने कोणीतरी तोडून फेकून दिलेली आहे। तर संबंधीची गुन्हा आम्ही कोतवाली पोलीस स्टेशनला नोंदवलेला आहे। बरं, आपला कुणावर संशय आहे का? नाही, ते अज्ञात व्यक्तीबद्दलचा मला तसा संशय नाही। पोलीस खात्याने त्याचा शोध घ्यावा। बरं, आणि आता जमीन किती आहे ती जमीन आमची तसं दिवाणी न्यायालयामध्ये 12 आणि 13 पासून आणि औरंगाबाद खंडपीठाकडे सुद्धा ते गुन्ह्याचा दावे चालू आहेत। त्या ठिकाणी माझी 11.25 गुंठे माझी जमीन आहे आणि 37 गुंठे जागा आमची आहे। तुझं नाव रवी काशीनाथ भिंगारदिवे, आमची 37 गुंठे जागा तिथं आहे आणि ती आम्ही कायदेशीर कोर्टाच्या आदेशानुसार आम्ही ती पाटी तिथं लावलेली होती। कारण कोर्टाने आम्हाला मोजून हे करून सांगितलेलं आहे समोरच्या व्यक्तीने की मला माझी जागा तुम्ही मूळ मालक असल्यामुळे त्यामुळे आम्ही आमच्या जागेवर तिथं पाटी लावली। पण काही व्यक्तींनी ती पाटी तोडून तिथून गायब करण्यात आली। बरं, हे व्यक्ती कोण आहे नेमकं, काय तुम्हाला आता ते आम्हाला कल्पना नाही सध्या। ज्या लोकांना तिथं काय करायचं असेल, तुमचा कोणावर संशय आहे का? संशय असं सध्या नाहीये, पण ज्या लोकांना तिथं अजून बी काय करायचं असेल त्या लोकांनी ती पाटी तिथून गायब केलेली आहे। पोलीस खात्याने तिथे काही जमीन विक्रीचा व्यवहार वगैरे होतो का? होतो, जमीन विक्रीचे व्यवहार होते। तर काही लोकांना जर व्यवहार करायचा असेल त्यामुळे त्या लोकांनी ती हरकत केलेली। तर आम्ही रीतशीर ही इथं तक्रार नोंदवलेली आहे आणि आम्हाला कायद्याने तिथं न्याय मिळावा। आता ती जमीन कोणी खरेदी करू नये यासाठी तुम्ही काही आवाहन कराल का? ती जमीन कुणीही खरेदी करू नये अशी कोर्टातच आम्ही दिलेला आहे आणि आताही आम्ही आवाहन करतो की तिथं कुणीही कुठल्याही प्रकारची खरेदी विक्री गहाण वगैरे असं काही करू नये।